आहे का? या बैठकीत काय ठराव झालं, एक मिनिट, बैठकीत काय ठराव झाला आणि काय ही बैठक मुख्य उद्दिष्ट काय होतं बैठक? सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज 2024 लोकसभेसाठी विचारविनिमय करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ आहेत, धाराशिव, सोलापूर आणि माढा। या मतदारसंघातून गाव वाईज प्रत्येक गावातून 1 किंवा 2 उमेदवार राखीव मतदारसंघातून अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार दिले। आज इथं आम्ही 4 उमेदवार समोर आणले। गवळी वस्ती भागातून ईश्वर आहिरे, शेखर कवटेकर, बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे 4 उमेदवार इथं आम्ही आणले। आज त्यांची उमेदवारी घोषित केली। आम्ही अशा प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवारी देणार आहोत। मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही। 10% मध्ये आमची फसवणूक झाली। आज दिलेल्या 10% मध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे, शिक्षणात आता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही 10% ठेवलेलं नाही, इंजिनिअरिंग मध्ये 10% आरक्षण नाहीये आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललंय। या सरकारचा तीव्र धिक्कार, या प्रशासनाचा तीव्र धिक्कार म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून राखीव मतदारसंघातून, धाराशिव आणि माढा ओपन मतदारसंघातून गाव वाईज लोकवर्गणी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून आज त्याच्या पुढे जाऊन सांगतो, वाराणसी मतदारसंघातून आमचे बांधव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे हे वाराणसीतून फॉर्म भरणार आहेत। तुम्ही लोकसभेला सांगताय आमच्या ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला वेडत काढले, ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाचा अपमान केलाय, तुम्ही गुलाल लावला वाशीला बोलून, तुम्हीच आधी सूचना काढली सगळे सोयरीची आणि हे सगळं आजच्या तारखेला बघायला गेलं तर तुम्ही आमचा घोर अपमान केला आणि त्याची परिणिती म्हणून मराठा समाज संघर्षाच्या पावित्र्यात येणाऱ्या लोकसभेला तुमच्या समोर उभा टाकलाय। तुम्ही इलेक्शन घ्या। काही लोक म्हणले याच्यामुळे भाजपचा फायदा आहे आणि काँग्रेसवाल्याने तर कुठं काय बघितलं आमचं। त्यामुळे आमचे गाव आम्हीच उमेदवार, आम्हीच मतदार, आमचाच उमेदवार। तुम्ही आमच्या गावात यायचं नाही, आम्ही तुमच्या गावात येणार नाही। गावागावाचं मतदान त्याच उमेदवाराला आहे। एक मराठा, एक मराठा। माढा मतदारसंघात 1500, सोलापुरातनं 1500, वाराणसीला असं ठरवलंय। आज मोहोळ तालुक्याची यादी होती 140 उमेदवाराची, माळशिरस तालुक्याची यादी होती 110 उमेदवाराची। सोलापूर शहरातनं आज पहिलीच मीटिंग कॉल केली आपण, 4 उमेदवार मीडिया समोर आणले आपण। अशा प्रकारे आजपासून आमचं काम चालू झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात या 3 मतदारसंघातून लोकसभेच्या आमचा ज्यांनी अपमान केलाय सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं। मनोज जरांगे पाटलांची SIT लावता का? मनोज जरांगे पाटलांची SIT लावता? 10% आरक्षण दिलं म्हणून तोंडाला पानं पुसता, आमचा अपमान करताय। या लोकसभेला या आमच्या दारात तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार। तुमच्या या भूमिकेला इतर समाजाचा पाठिंबा आहे का? त्यांना सोबत घेणार का? 100% सोबत आहे। आज मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे, दलित समाज आमच्या सोबत आहे, जे बांधव वर्षानुवर्ष आमच्या सोबत आलेत या सगळ्यांना 18 पगड जाती 12 बलुतेदार हे मराठा समाज सोबत असणार। कारण महाराष्ट्राने पाहिले गुलाल तुम्ही उधळलाय, दिलेल्या गुलालाचा अपमान करू नका म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं। अपमान केलाय का नाही हे सगळ्या समाजाला माहिती आहे। आमचे कष्टकरी शेतकरी, अल्पभूधारक, मजूर या लोकांचा सगळ्या या शासनाने अपमान केलाय, यांना याची परतफेड आम्ही उद्याच्या लोकसभेला देणार आहे।